नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ पाडव्याच्या आदल्या दिवशीचा आहे, म्हणजे गुढीपाडव्याच्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज जरा कामांची जरा वेगळी गर्दी आहे आणि जरा आपलं तुळशी वृंदावन आहे ना, ते बेलाच्या झाडाखाली होतं, तर ते इकडे शिफ्ट केलेले, काढून घेतलं आणि इकडे त्याला म्हणजे उभं केलेलं आहे. खड्डा केला खऱ्या सरांनी आणि त्याला आता सिमेंट वगैरे लावून व्यवस्थित केलेलं आहे. आणि ते मला आता तिथे एक पाईप टाकून त्यांना सांगितले की इथे पाणी पडतं ना, तर ते तुम्ही मोकळं करून द्या. तर ते करणार आहेत. आता गेट उघडायला गेले आणि मला ना आज भरपूरशी कामं आहेत, त्यामुळे की नाही पहिले मी गबरूचा भात लावून घेते. आणि सकाळमध्ये यांची कामं सुरू असतात, तर ते गेलेले तिकडे शेतामध्ये ना 2-3 नळ्या अंतरायच्या होत्या ठिबकच्या. आता आंब्यांना खूप छान मुहूर्त पहिलेच आलेला तुम्ही बघितला असेल. कैऱ्या खूप सुंदर आलेल्या आहेत आणि ते सगळं असं छान राहावं व्यवस्थित, तर त्याला पाणी पण पाहिजे ना. जर पाणी नाही दिलं ना, तर त्या छोट्या छोट्या कैऱ्या ना गळून जातील. ती गोष्ट करायची आहे, ती तुम्हाला शेअर करते. अंगण सारवायला ना शेण घ्यायचं आहे. तर अंगण बघा आता एवढं असं पडलेले असतात पानं आमच्या इथे अंगणात. त्याची झाडझूड करेल पहिले आणि नंतर सारवायला घ्यायचंय, कारण आहे उद्या पाडवा. तर पाडव्याची पण अशी थोडीशी तयारी पण करायची आहे. आता फक्त 7 वाजलेले आहेत आणि बघा सूर्यनारायण किती मस्त निघतोय. सकाळी अगदी 6:45 ते 7 वाजलेले आहेत बरं का. आणि सूर्य गबरू आणि गबरूचे आजोबा. हा बघा कसा आला गबरू. ए बाळा चल चल. हे बघ. मँगोला घेऊन येऊ बरं का आपण आपल्या. अशा ह्या हिरव्या कैऱ्या व्हिडिओ कॉलमध्ये त्याला दाखवल्या ना, ग्रीन ग्रीन मँगो, त्याला खूप मँगो आवडतं, म्हणजे आमच्या गुरुबाळाला बरं का. बाबा आजी तो छान राहतो आमच्याकडे. आता सुट्ट्यांमध्ये आणायचंय त्याला. भरपूर आहे ना. जास्त होतं का ते? खूप जास्त झालं का भरलं भरलं ना, लवकर भरून जातं. सकाळच्या वेळी पाणी दिलं ना झाडांना, तर लवकर भरणं होतं. कारण ना सकाळी छान असं थंडगार वातावरण असतं ना, दुपारच्या वेळी कधीही भरणं करायचं नाही, म्हणून ना करणार सकाळीच करतात. कुठलीच गोष्ट सोपी नसते, पण ती ना आपण करत राहिली ना, तर माणसाला सवय पण होते. फार्म हाऊस सांभाळणं एवढं सोपं नाही आहे, रोज मेंटेन करणं. आम्ही दोघं जण अगदी वेळेवर सगळे कामं करून घेतो ना, तर त्याच्यामुळे एकदम मेंटेन राहतं. आणि चला आता तिकडून जाऊन आली आहे, आता झाडते. तुम्हाला सकाळीच मी सांगितलं होतं ना खैरनार सरांना, मी माझं एक काम लावून दिलेलं आहे आज. काय करताय हो? हो नाली बनवतो. नाली हा पाईप आहे ना, हं. इथे याचं पाणी जे आहे ना असं इकडे येऊन जातं ना, तर मग असा पाईप तिकडे काढून देऊ. हा हा म्हणजे इथे तुमचं आपलं अंगण ओलं नाही होणार. हा बरोबर आहे ना, छान होऊन जाईल. म्हणजे हा. तुम्ही रोज सारवता ना, सडा मारतात, मग ते पाणी एवढी मेहनत केलेली हं. आणि टाकी भरली की त्याचं पाणी डायरेक्ट आउटलेटच्या इकडे येतं. हा दोघं टाक्यांचं पाणी येऊन जातं घेऊन जातं. असं. भरपूर पानं रोज निघतात. बेलाच्या झाडाखाली आहे सर्व अंगण इकडचं, बाकीच्या अंगणाकडे लिंबाचं झाड आहे. तर मग त्याच्यामुळे सगळे पानं आम्ही काय करतो, झाडांच्या आळ्यामध्ये टाकतो आणि मग त्याचं खत पण होतं ना, कंपोस्ट खत तयार होऊन जातं ॲटोमॅटिक आणि आच्छादन होतं. आता उन्हाळा आहे ना, तर थोडीशी मग उन्हाचं कसं पाणी पण कमी लागतं, मग त्याच्यामुळे हे आम्ही टाकून घेतो. सगळी पानं जेवढी पण झाडून पानं निघतात ना, तेवढे सगळे आम्ही झाडांच्या प्रत्येक झाडाच्या आळ्यामध्ये टाकतो. झाडून तर मी घेतलं आहे, पण नाश्ता आधी आम्हाला करायचा आहे, नंतर सारवायला घेईल म्हटलं. सकाळची न्यारी ना कधी स्किप करायची नाही, म्हणजे ना ही जी सकाळची एनर्जी असते ना, ती दिवसभर अशी टिकून राहते. तर आता मी करते उपमा करण्यासाठी आता रवा वगैरे भाजून घेतला. आले करणार सरांना ना ते ठेवायला व्यवस्थित मदत लागणार होती, कारण माती जास्त असली ना एका बाजूला, तर ती काढून जर घेतली ना तर व्यवस्थित बसेल म्हणे आणि लेव्हल पण येईल. आणि 2 जण असले ना तर मग कसं व्यवस्थित मग ते माती टाकून बुजवणं पण होईल म्हणे. मग थांबून राहा म्हणे तू.
पटकन उपमा तयार करून घेतला, कारण ना उपमा हा कसा लवकर होतो, शिजतो पण आणि पोट पण छान भरतं म्हटलं. आणि खरं सरांना ना पोहे कालच खाल्ल्यामुळे आज उपमा खा म्हटलं असं सांगितलं. इतर वेळेस थालीपीठ वगैरे पण करते मी वेगवेगळे. एकच सारखा नाश्ता खाऊन कसं माणसाला कंटाळा पण येतो ना, तर त्याच्यामुळे थोडंसं वेगवेगळे करते. आता उपमा तर माझा जवळजवळ 8 ते 10 दिवसात ना त्याची टर्न आलेली करायची. या मंडळी नाश्त्याला या बघा, नाश्ता सुंदर उपमा. उपमा आहे. उपमा एकच नंबर. मस्त करावा. रवा भारी. नाश्ता झाला, आउटलेट पण काढून झाला तिकडचा. आता टाकीवर काय करताय? झाकण हे पाण्याची सोय करतो ना. हे का निघून जातं का ते तो पाईप? पाईप निघून जातो ना, तर याला जरा हा फिक्स करून टाकू. बरं बरं. काय झालं? तुकडा कमी पडतो, हो का? थोडासा तुकडा पाहिजे. हा पावसाळा पायाचा तुकडा. हे काय चांगली चांगली पाईप खराब होऊन जातात ना. हा बरोबर आहे. तुकडपट्टी जोडून टाकली का थोडस हा चांगला पाईप कापण्यापेक्षा बरं आहे. कामाला येतात. जुने पाईप पडलेले ना तर ते वापरून घेतात ते. जुने पाईप लावून टाकू ना मग त्याला. बारीक तुकड्यांसाठी. बचत बचत करो बचत. क्या? बचत करो बचत. बचत करो. नाही खरंय, चांगला पाईप ना कुठे पण मोठे म्हणजे लांबच्या जागा जर टाकायची असेल तुम्हाला ती पाईपलाईनच्या, तेव्हा कामात येतो. आणि हे तुकडे आहेत ना जुने, जे कट करून उरलेले असतात ना, बरोबर कामात आणतात खैरनार सर पाईप. आणि इकडे पाणी, थोडं पण पाणी वाया नाही जाऊ द्यायचं. हा अजिबात नाही. अजिबात नाही. अहो तुम्ही एवढी मेहनत घेता रोज सारवता त्याला हाताने, आणि ते इथे तुझं सगळं पाणी जर जाईल तर ते कसं वाटेल? येस, थँक्यू. आणि एवढं पाणी आपल्याला जेवढं या झाडाला पाहिजे. अंगण छान दिसेल, पाणी पण वाया नाही जाणार. आणि तेवढ्या ह्याच्यात 2-3 झाडं भरून होतील. हे बघा पाणी चाललंय. हे पा काय म्हणताय? छान झालं, मस्त गेलं. आता सगळं पाणी गेलं. यस. एवढं पाणी आपल्याला याच्यात भरपूर झालं ना. भरपूर. आळं पण भरलं गेलं. खालचं पण ठेवलं असताना तर ते सगळं पाणी निघून गेलं असतं. म्हणून म्हटलं नाही एवढं राहू दे. एकदम छान झालं. आता तुम्ही काय सांगितलं मला? भरणं करायला चाललंय. मग भरणं करून घेतो ना आता. ते सगळ्या झाडांना आहे ना भरणं करायचंय. सगळ्यांचं भरणं झालं का मग काम झालं आजचं. आता भरणं करायला चालले. हा करा. भरून घेतो. तोपर्यंत मी पण सारवून घेते. मुळ्याच्या डिंगऱ्या होऊन राहिल्या. हे बघा, काढून घेऊ ना. मुळ्याच्या याला फुलं आले. मग भोपळा आहे ना, भोपळ्याचा वेल. हे खैरनार सरांची मेहनत. आला असेल, मोठं झालंय आता भरपूर. बीट पण आता खाण्यासारखं झालेलं आहे बरं का. आता मी सारवून घेईल आणि मग स्वयंपाक करणार आहे. करा मग आता तुम्ही तुमचं काम. मस्त वांगे आहेत बघा, हिरवे वांगे लागलेले आहेत. आणि 1 ते 1.5 किलो निघतात आठवड्यातून 2दा. चला आता त्यांचं चाललं आहे शेतातले कामं, तर आता म्हटलं आपण आपलं करून घेऊ. कारण स्वयंपाकाला जरा वेळ आहे ना, तर तोपर्यंत म्हटलं हे सारवायचं म्हणजे मी काय करते, असा सडा घालते घट्ट असं शेणाचा करून, आणि नंतर त्याला झाडून हे करते. मात्र ना तुळशी वृंदावन आणि तिथून ती थोडीशी जागा आहे ना अर्धी, त्याला मी हाताने सारवते. म्हणजे तिथे जरा घट्ट बसून राहतं. इथे आता सगळं सारवत बसलं तर 2-3 तास जातील म्हटलं. मी अशाच पद्धतीने आता सारवते. सगळं छान असं सारवून झालंय. आणि हे सारवून झालं का सकाळी एकदा, म्हणजे 4-5 दिवस, म्हणजे जवळजवळ आठवड्याभर पण अगदी स्वच्छ राहतं. फक्त झाडू मारावा लागतो मग, आणि असं प्लेन पण राहतं. अशी मेहनत आठवड्यातून 2दा केली ना, म्हणजे मेहनत म्हणण्यापेक्षा मला आनंद पण मिळतो. एवढं जर केलं ना अगदी स्वच्छ राहतं. सकाळी फक्त एक झाडू मारला आणि संध्याकाळी एकदा की दिवाबत्ती करायला मोकळं. चला आता सगळं सकाळचं माझं एक काम झालेलं आहे. आंघोळ वगैरे झाली छान असं. देवाला आता फुलं आणते आणि मग मस्त देवपूजा करायची आहे. कारण ना फुलं पहिले घेऊन द्यायचे खैरनार सर. आता ना भरपूर फुलं निघत आहे, त्याच्यामुळे ते आता काहीच बोलत नाही. मी मात्र फक्त 5-6 फुलं आणते, जास्त नाही. कसं आहे, आधी फुलं नव्हती तर देवपूजा होतच होती ना, पण आहेत तर करावं म्हटलं, छान वाटतं म्हणून.
सकाळची सगळी मस्त छान अशी कामं झाली ना, जरा लवकर उठलं ना पटकन आवरून होतं. मी प्रत्येक व्हिडिओत म्हणते आणि माझा तो स्वतःचा अनुभव आहे, तो मी आपल्याला शेअर करते. आता खूप छान वाटतंय, मस्त. आता 10-10:30 वाजलेले आहेत आणि जवळजवळ 1 ते 1.5 तास मात्र सारवायला लागला बरं का. तर आता स्वयंपाक करायला घेते आणि आज करायची आहे उडदाची डाळ. उद्या पाडवा आहे ना, तर म्हटलं मग उद्या काहीतरी गोडाधोडाचं होईलच. आणि खैरनार सर म्हटले आज ना डाळ खाऊया, कारण भरपूर भाजीपाला रोज रोज असतोच ना आपला शेतातला. तर मग त्याच्यामुळे म्हटलं चला आज ना डाळ करूया. मग उडदाच्या डाळीचं वरणासारखी करायची आहे आणि पोळी. थोडं 2च आयटम करायचे, म्हणजे स्वयंपाक अगदी थोडंसं आहे आणि पटकन होणार आहे. आणि गबरूचा भात तुम्ही बघितलं सकाळीच लावून घेतला, कारण कसं आहे त्याला 10:30-11 पर्यंत तरी त्याला जेवण दिलं गेलेलं पाहिजे. तर त्याचं जेवण आता झालेलं आहे. एवढं झाल्यानंतर जर लाईट असली ना तर एडिटिंग करते, नाही तर काय होतं मोबाईल ना स्विच ऑफ होतं. मी सगळं काम माझं मोबाईलवरच करते ना, तर मी स्वयंपाक झाले लगेचच एडिटिंग करायला घेतलं होतं. कसं आहे एवढं काम करून ना भूक खूप लागून जाते ना, तर त्याच्यामुळे ना पटकन जेवायला वाढावं लागतं खैरनार सरांसाठी. काय मंडळी या जेवायला. उडदाची डाळ आणि एक छान त्याच्याबरोबर गार गार थंडगार आमचं अमूलचं ताक आहे. अमूलचं मला जास्त आवडतं. अमूल मस्ती. अमूल मस्ती रे दही अमूल मस्ती आणि साधं ताक आहे. चला तर मग या जेवायला. या जेवायला. मस्त. आमचा एखादी गाय पाळायचा विचार आहे, म्हणजे दही दूध ताक घरचंच राहील म्हटलं. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा, होईल का आमच्याकडनं. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका हां.